सध्या मी पुण्याच्या इंदापुरातील निमसाखर ह्या नीरा नदीमध्ये आहे. खरं तर ह्या नीरा नदीला भाटघर आणि वीर धरणाचं पाणी खरं तर जानेवारी महिन्यातच येणं आवश्यक होतं. परंतु असं न झाल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जी निमसाखरच्या गावातली जी नीरा नदी आहे ही संपूर्ण अक्षरशः कोरडी पडल्याचं हे भयान वास्तव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर ह्या नीरा नदीवर साधारणतः या ठिकाणचे जे संपूर्ण शेतकरी आहेत, हजारो एकर शेती ह्या नीरा नदीवरती अवलंबून आहे. खरं तर दोन तालुक्यांना देखील या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. एका बाजूला माळशिरस तालुका आहे, तर दुसऱ्या बाजूला इंदापूर तालुका आहे. अशा प्रकारच्या ह्या दोन्ही तालुक्यातल्या अनेक गावांना ह्या नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. परंतु खरं तर जानेवारीमध्ये पाणी येणं आवश्यक होतं. पाणी न आल्यामुळे या ठिकाणची हजारो एकर शेती देखील आज खरं तर अक्षरशः जळून खाक झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहेत. खरं तर संपूर्ण ह्या नीरा नदीच्या बंधारा जो बांधलेला आहे, अक्षरशः बंधाऱ्याची 42 दरवाजा अक्षरशः संपूर्ण उघडी केल्याचं या ठिकाणी भयान चित्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबत देखील या ठिकाणी जे बाधित शेतकरी आहेत, ज्यांचं पिकांचं नुकसान झालंय, जे या ठिकाणी लाभधारक शेतकरी आहेत, ते देखील आपल्या सोबत जोडण्यात अनेकदा त्यांनी प्रशासनाला देखील पाणी सोडण्याची देखील मागणी केली होती. परंतु खरं तर संबंधित प्रशासन देखील आता कुठतर पाठ फिरवल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबत आपल्यासोबत काही आकडे शेतकरी आहेत, त्यांचं अधिकचं म्हणणं काय, प्रशासनाला त्यांचं नेमकं सांगणं काय, हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेत. काय सांगाल एकंदरीत किती एकर शेती ह्या पाण्यावरती अवलंबून आहे? पाण्यावर एक 4-5 हजार एक शेती आहे, 4-5 हजार. आणि 4 महिने झालं बंधाऱ्यात पाणी नाही. सगळी पिकं जळून गेलेली आहेत. पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. शेतीला पाणी नाही, जनावराला पाणी नाही. शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, पाणी त्वरित सोडावं, एवढीच आमची मागणी आहे शेतकऱ्यांची. खरं तर या ठिकाणी शासनाने त्वरित ह्या संपूर्ण घटनेचं गांभीर्याने दखल घेऊन पाणी सोडण्यात यावं, अशा प्रकारची मागणी होती. काय सांगाल एकंदरीत ह्या पाण्यावरती किती शेती अवलंबून आहे? कोणती कोणती गावं ह्या पाण्यावरती अवलंबून राहतात नेमकं? सर्वसाधारण बघायला गेलं तर एक इंदापूर तालुक्यातील 4-5 गावं, माळशिरस तालुक्यातील 4-5 गावं, सगळ्यांची शेती ह्या नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. वास्तविक पाहता बंधाऱ्याचं पाणी पुरायला पाहिजे होतं एप्रिल महिन्यापर्यंत आम्हाला. 1 महिना खड्डे असं चालतं पाणी एवढं तेवढं. परंतु ह्या वर्षी काय झालं, फेब्रुवारीच्या एंडला बंधारा सगळा आमचा कोरडा झाला होता. त्याच्यामुळे शेतीच्या पाण्याचा तर प्रश्न गंभीर झालाच. पण आसपासचे शेतकरी दूध धंद्यावर उपजीविका चालते सगळ्यांची. त्याच्यासाठी चाऱ्याचा पण फार मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झाला. व हे झालं सगळं मागच्या वर्षी बंधाऱ्याचं काम निघलं होतं. ते काम करायला 15 मेला सुरुवात केली. कॉन्ट्रॅक्टरकडनं हलगर्जीपणा झाला जरा, त्याच्याकडनं काम पूर्ण झालं नाही. आणि ते काम पूर्ण न झाल्यामुळं बंधारा आमचा पाऊस उघडल्यानंतर अपेक्षित होतं बंधारा तुंबणे, आणि ते तुंबला न गेल्यामुळं आमच्यावर आज दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागच्या वर्षी एवढा पाऊस होऊन सुद्धा आमची ह्या वर्षी पिकं जळल्यात. म्हणजे ही प्रशासनाच्या चुकीमुळं म्हणा किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळं पण भोगायचा आम्हाला आलेला आहे. वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला, जानेवारी महिन्यात सुद्धा आम्ही पाठपुरावा केला ह्या गोष्टीचा. पण आम्हाला काही पाणी टेलला असल्यामुळं आम्हाला पाणी इथं मिळालं नाही. त्याच्यामुळं आमच्या शेतीचं आज एवढं मोठं प्रचंड नुकसान झालेलं आहे की ह्याची परत भरपाई व्हायला 2 वर्ष जातील. ही परिस्थिती आहे. कॅनलला बघायला गेलं तर तीच परिस्थिती आहे. आम्ही टेलला येतो, त्याच्यामुळं आम्हाला पाण्याचं उन्हाळ्याचं एकच रोटेशन भेटलं. दुसरं रोटेशन आता यायला पाहिजे होतं, कशी तरी आमची पिकं जगली असती. परंतु आता पाणी नाही म्हणतात. आता ते पण विषय मिटला. म्हणजे आता पावसाचीच फक्त प्रतीक्षा आहे. आता दुसरं काय वाचवूच शकत नाही शेतीला. ही परिस्थिती एकीकडं. परंतु आता दुसरी बाजू बघायला गेलं तर ह्या बंधाऱ्यावर वर्षानुवर्ष आमची उपजीविका चालते. शेतीचा पाण्याचा प्रश्न हा बंधाराच मिटवतो. प्रशासनाने थोडंसं गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं तर हा प्रश्न सुटणार आहे. आम्हाला एखादा शासनाने कायदा करून सगळ्या नद्यांना उन्हाळ्यात पाणी सोडलं जातं. इकडं जवळच भीमा नदी आहे, भीमा नदीला पण पाणी सोडलं जातं. आता पण वाहतंय पाणी तिथून. तसं आम्हाला पण एखादं जानेवारी महिन्यात एखादं रोटेशन आमच्यासाठी नीरा नदीसाठी राखून पाणी ठेवावं आणि ते पाणी सोडून जानेवारीत एकदा बंधारा भरून द्यायची तरतूद करावी, म्हणजे आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल. नक्कीच. खरं तर हे जे नीरा नदी जी आहे ती खरं तर वीर धरणावरती आणि भाटघर धरणावरती या ठिकाणी अवलंबून आहे. परंतु खरं तर प्रशासनाच्या असतील किंवा अधिकाऱ्यांच्या ढिसूळ कारभारामुळे आजचा ह्या ठिकाणचा शेतकरी खरं तर मेटाकुटीला आलेच आपल्याला पाहायला मिळतात. काय सांगाल एकंदरीत, काय नेमक्या तुमच्या भावाने संपूर्ण तुमचा जो बंधारा आहे, तुमची ही जी नदी आहे संपूर्ण कोरडी पडली, नेमकं काय कोणाचा अपयश मानायचं त्यामध्ये? नाही, याच्यात टोटली प्रशासनाचं अपयश मानावं लागेल. वास्तविक पाहता हे जे निर्याचं खोरं आपण बघितलं तर हे 2 प्रकारे, म्हणजे एक कोल्हापूर पद्धतीचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरती काही इरिगेशन होतं, आणि दुसरं म्हणजे नीरा डावा जो कालवा आहे
त्याच्यावरून काही भाग आमचा इरिगेशन होतो. पण चालू परिस्थिती अशी बघितली तर ह्या बंधारा जानेवारी पासून कोरडा आहे. म्हणजे बंधाऱ्यावरती बी ते क्षेत्र भिजलं नाही आणि निरा डावा कालव्यावरती ते क्षेत्र भिजलं नाही. हे कसं आहे, जर प्रशासनाला ह्याची दुरुस्ती करायची होती तर त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान करायला पाहिजे होतं किंवा त्याची पर्यायी व्यवस्था करावी लागते. कधीही आपण बघतो जर या ठिकाणचं इरिगेशन होणार नव्हतं तर कॅनलवरती आमचं ते क्षेत्र भिजायला पाहिजे होतं. परंतु इतकी भयान परिस्थिती झाली की बंधाऱ्यात पाणी नाही आणि कॅनलवरती ते क्षेत्र भिजलं नाही. त्याच्यामुळे अक्षरशः चिमणीला प्यायला पाणी नाही, इथं बी नाही आणि निरा डावामध्ये पण आमचे पिकं जळायला गेलेत. दुसरं गोष्ट आपण काही ठिकाणी बघितली तर माळशिरस तालुक्यात किंवा निरा उजव्यावरती आणि निरा डाव्यावरती बी काही दुसरी पाळी चालू आहे आता सध्या. शेतकऱ्यांना पाणी दिलं जाते, परंतु आज आता अशी परिस्थिती आहे की फक्त पिण्यासाठी देत आहेत, पाठवलं करतायत. तर आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की दुसरी पाळी पण आमची शेतकऱ्यांना दिलं जावं, जेणेकरून शेतकरी कसा तरी जगेल. म्हणजे दोन्हीकडनं शेतकऱ्याचं मरण आहे. एकतर बंधारा बी कोरडा आहे ते आहे आणि परत निरा डाव्यावरनं बी ते क्षेत्र भिजलं जात नाही. म्हणजे पाणीच ह्या क्षेत्राला कुठून म्हणजे वाळवंटच झाले या भागाचा. त्याच्यामुळं आमची अशी विनंती आहे की 7 जूनला जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे जर का काही आम्हाला संधी मिळाली पाणी येण्याची तर प्रशासनाला ती बी विनंती आहे की त्याप्रमाणे पण प्रयत्न करा. आम्ही प्रशासनातले सगळे अधिकारी प्रतिनिधी जे आहेत, लोकप्रतिनिधी, सगळ्यांना विनंती केली, पण हे जानेवारीत आमचा बंधाराच भरला गेला नाही. त्याच्यामुळं आता परिस्थिती इतकी भयान आहे की अक्षरशः आपण बघितलं असेल चिमणीला प्यायला सुद्धा पाणी नाही. आता मला सांगा, आता इथं वीरवस्ती जवळ आहे, तिथं सगळं गुरं चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. पाणी कुठं पाजायची? गुरं समजा आता आमच्या वस्तीची गुरं आहे ती, त्या गुरांना आम्ही पाणी कुठं पाजू? माणूस काय करते, कुठं तरी जाऊन कॅन्ड आणतंय, भरते, पितंय, कसं तरी चालतंय. त्या गुरांनी कुठं काय करायचं सांगा? गुराला कुठनं भरून आणायचं पाणी? ती गुरं आता उचलून आम्हाला बंधाऱ्यात येऊन इथं बसावं लागेल का काय, अशी परिस्थिती आमच्यावर निर्माण झाली. त्यामुळं प्रशासनाने जानेवारीमध्येच गाफील राहू नये. ही पर्यायी व्यवस्था दोन्ही बाजूनी इरिगेशन कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर अन्यथा आम्हाला आता जर का चालू परिस्थिती बघताय, पाऊस काळ लांबलेला आहे. आता जर पाऊस 10 जूनला पण मान्सून दाखल होईल का नाही याची शंका निर्माण झाली. आता आमच्या अंगावर काटे आलेत, आम्हाला झोपा लागेना, ते आमची पिकं जळायला लागली. प्रशासनाला काय आव्हान असेल काय? आता एवढंच आव्हान आहे की कुठून तरी पाण्याची व्यवस्था करा. या तर बंधाऱ्यातनं तरी करा, नाहीतर जे निरा डावा कालवा आहे त्याच्यातून तरी करा. पिण्याच्या पाण्याची आता शेतीचा तर फार मागणी नाही, पण पिण्याच्या पाण्याचं तरी व्यवस्था करा. माणसाला गुराला जर हे करायला आम्ही नाही तर नाईलाज असतो, हे पात्रात येऊन बसेल गुराढोरासहित, आम्हाला पर्याय होणार नाही त्याशिवाय. नक्कीच या ठिकाणी जर प्रशासनाला योग्य आणि वेळेत जाग नाही आली तर आम्ही आमच्या कुटुंबासहित असताना किंवा आमचे जे पाळीव जनावर आहेत त्यांच्या सहित आम्ही या ठिकाणी ह्या बंधाऱ्यात असताना ह्या नदीत येऊन ह्या बसण्याचे या ठिकाणी आव्हान देखील प्रशासनाला केलंय. बाबा काय सांगाल? काय भरणे मामांना काय सांगाल? तालुक्याचे कृषी मंत्री आहेत, काय मामांना काय सांगताल? कृषी मंत्र्यांना काय सांगाल? नाही, मी नाही काय सांगितलं. हा? काय सांगताल बाबा? कृषी मंत्र्यांना काय सांगाल? आपल्या तालुक्याचे आमदार आहेत, राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा आहेत, काय सांगाल मामांना? हेच बंधारा नाही, खालीपर्यंत टेलपर्यंत कुठलाच बंधारा, सगळं मोकळं बंधारा आहे. मग आज चाऱ्याचा प्रश्न, आज माणसाचा प्रश्न आहे सगळा. पिकात तर गेली ते जमा. आता तुम्ही प्रत्यक्षात बघितले, पिकं जर सगळी जळली ती. बरं असं जर केलं तर आज ह्या पाण्यासाठी युद्ध होईल की का? आता मामांना सांगणं काय? मामा हे तालुक्याचे आमदार आहेत, राज्याचे कृषी मंत्री आहेत, काय आव्हान काय करणार, मागणी काय करणार आता? आज त्यांनी आता 4थ्या क्रमांकाचं पद आहे, त्यांनी ह्यांची दखल घेतली पाहिजे. स्थानिक ते आहेत ह्यांनी, 4थ्या क्रमांक पद आहे त्यांना बी, त्यांनी आज पाणी दिलंच पाहिजे आपल्याला. काय याबाबत मामांशी काय चर्चा, भेट, बोलणं काय झालं का काय? निवेदन देणार आहे त्यांना बी आम्ही. आज खर तर विशेष म्हणजे हा जो इंदापूर तालुका आहे, कृषी मंत्र्यांचा तालुका आहे, ह्या तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे. परंतु खर तर आज या
ह्या नदीवरचे जेवढे जे काही शेतकरी आहेत, लाभधारक जे शेतकरी आहेत, त्यांनी देखील सातत्याने प्रशासनाचे उमरे देखील सातत्याने झिजवले आहेत. परंतु प्रशासनाने मात्र कुठल्याही प्रकारची दाद न दिल्याचं चित्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर येणाऱ्या काळामध्ये आता काही शेतकऱ्यांकडून देखील राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील साथ घालण्यात येत आहे की कुठेतरी शेतकऱ्यांची दखल घेऊन या ठिकाणी पाणी सोडण्यात यावं, अशा प्रकारची देखील आता मागणी होत आहे. खरंच संबंधित प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, कशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या भावनांकडे लक्ष देते आणि खरंच वेळेत पाणी या नदीमध्ये निमसाकरच्या नदीमध्ये पाणी सोडलं जाणार का, हे देखील पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर.